सर गुड इव्हनिंग. छोटंसं ॲप तयार केलेलं आहे आपण. ह्याच्यामध्ये तुम्हाला युजर दिले जातील. जसं हे आहे पहा, ॲडमिन, युजर नेम आहे ॲडमिन, पासवर्ड आहे admin@123 आणि स्कूलचे लॉग इन आहे स्कूल 101 ते 130 आणि पासवर्ड आहे school@123. ज्यावेळेस ॲडमिन लॉग इन करेल विथ युजर नेम ॲडमिन, पासवर्ड आहे admin@123, कॅपिटल A ठेवायचं आहे. कोणत्या पोर्टलवर? nanded.zp.ypreview.com ती वेबसाईट आहे. कोणती वेबसाईट आहे? नांदेड. ओके, ही वेबसाईट आहे. ज्यावेळेस तुम्ही या वेबसाईटवर लॉग इन करता nanded.zp.ypreview.com त्यावेळेस तुम्हाला हे पोर्टल भेटेल. लॉग इन ज्यावेळेस तुम्ही ॲडमिनमध्ये करसाल, ॲडमिन, युजर नेम ॲडमिन, पासवर्ड admin@123, कॅपिटल A तुम्हाला असे भेटेल. त्याच्यामध्ये की डेमो स्कूल आहेत, 30 शाळा आहेत, 60 रेकॉर्ड आहेत, पेंडिंग अप्रूव्हल 12 आहेत. म्हणजे 12 शाळेचा अप्रूव्हल पेंडिंग आहे ज्यांना डेटा भरायचे. 42 शाळा अप्रूव्ह झालेल्या आहेत. 29,814 विद्यार्थी आहेत. त्यामध्ये बॉईज 14,954 आहेत, गर्ल्स 14,860 आहेत. टोटल टीचर्स 1,393 आहे. आणि हे तुमचे तालुके. नांदेडमध्ये 2 शाळा एनरोल केल्या आहेत, अर्धापूरमध्ये 2 शाळा एनरोल केलेल्या आहेत, भोकरमध्ये 2 शाळा एनरोल. अशा पद्धतीनं तुम्ही नांदेड जिल्ह्याचे जेवढे तालुके आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपण 2-2 शाळा एनरोल केलेल्या आहेत डेमोसाठी. आणि आता जस्ट कोण सबमिशन केलेले आहे तुम्ही इथं पाहू शकता. ठीक आहे. आणि रेकॉर्ड स्टेटस पेंडिंग 12 आहेत, अप्रूव्ड 42 आहेत, रिजेक्ट. हे ॲडमिन लॉग इन आहे. त्यावेळेस तुम्ही रेकॉर्डवर क्लिक करता त्यावेळेस तुम्हाला हे रेकॉर्ड दिसेल. आणि ह्या रेकॉर्डमध्ये तुम्हाला सगळ्या तालुक्यात दिसतील. अकॅडमिक इयर 24-25 दिसेल. हे सगळे 24-25 रेकॉर्ड आहेत. आणि अकॅडमिक इयर 25-23-24. ठीक आहे. त्या पद्धतीनुसार ॲटोमॅटिक रेकॉर्ड फिल्टर होतील. आणि तुम्हाला त्याच्यामध्ये पेंडिंग अप्रूव्हल किती आहेत? 24-25 पेंडिंग अप्रूव्हल आहेत. ठीक आहे. हे तुम्ही ॲक्शनमध्ये पाहू शकता. न्यू इंग्लिश स्कूल वडगाव क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसून जाईल की बाबा हे एनरोलमेंट आहे, स्टुडंट्स किती आहेत, युडाईस कोड किती आहे, शाळेचं टाईप कोणतं आहे, प्रायमरी मॅनेजमेंट आहे, प्रायव्हेट एडेड आहे का, ॲड्रेस काय, सबमिट कधी केलं, लास्ट मॉडिफाय कधी केलं, स्टुडंट किती आहेत, SC स्टुडंट्स किती आहेत, टोटल बॉईज किती आहेत, OBC स्टुडंट्स किती आहेत, टोटल स्टुडंट्स किती आहेत, गर्ल्स स्टुडंट्स किती आहेत, ST स्टुडंट्स, CWSN स्टुडंट्स, टीचिंग आणि नॉन टीचिंग स्टाफ किती आहेत, मेल फिमेल, मेल टीचर, फिमेल टीचर, इन्फ्रास्ट्रक्चर काय काय बा, क्लासरूम किती आहेत, गर्ल्स टॉयलेट, कॉम्प्युटर्स किती आहेत, बॉईज टॉयलेट, स्टाफ टॉयलेट किती आहे, पाण्याचं पाणी आहे का, कॉम्प्युटर लॅब आहे का, बाउंड्री वॉल आहे का, इलेक्ट्रिसिटी, मिड डे, लायब्ररी, रॅम्प, प्लेग्राऊंड, मेडिकल चेकअप. आणि ॲन्युअल बजेट किती आहे शाळेला, किती टक्के युटिलाइज झालेलं आहे. ही सगळी शाळा पेंडिंग आहे. तुम्हाला एकदा ॲप्रूव्ह करायचं म्हणतं तुम्ही जाऊ शकता ॲप्रूव्हलमध्ये. ही शाळेचं नाव आहे न्यू इंग्लिश स्कूल वडगाव. ठीक आहे. नायगाव शाळेमध्ये आहे. गो टू अप्रूव्हल्स. तुम्हाला वाटलं ओके ठीक आहे, पेंडिंग नायगाव, तुम्ही सर्च करा. इथं नायगाव आलेलं आहे, न्यू इंग्लिश स्कूल नायगाव. व्ह्यू करा, हे तुम्हाला इथं दिसते. मग बॅकमध्ये जा परत आणि परत तुम्ही इथं नायगाव टाईप करा. तुम्हाला दिसून जाईल न्यू इंग्लिश स्कूल नायगाव. अप्रूव्ह करा. अप्रूव्ह केल्यानंतर शाळा नायगावची अप्रूव्ह झालेली आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही डॅशबोर्डमध्ये पाहाचाल की बाबा शाळा नायगावची अप्रूव्ह झाले का, तुम्हाला हे इथं अप्रूव्ह दिसून जाईल. ठीक आहे. न्यू इंग्लिश स्कूल नायगाव, हे बघा न्यू इंग्लिश स्कूल तिथे अप्रूव्ह झालेली आहे. ठीक आहे. ओके, ग्रेट. सो
ह्याच्यामध्ये शाळा झालेली आहे आणि सगळ्या शाळेची हे लिस्ट आहे. सगळ्या शाळेची तुमची लिस्ट आहे. तुम्हाला तालुका वाईज पाहिजे असेल, अर्धापूर शाळा पहा, मुदखेडची पहा, नायगावची पहा. तुमच्या डॅशबोर्डमध्ये जो ॲडमिन युजर आहे त्याचा दिसून जाईल. ठीक आहे. हे युजर्स आहेत, हे सगळे युजर्स आहेत. जसं एज्युकेशन ऑफिसर्स आहेत, प्लॅनिंग ॲडमिन आहेत, प्रायमरी एज्युकेशन ॲडमिन आहेत, सेकंडरी एज्युकेशन ॲडमिन आहेत, सिस्टीम ॲडमिनिस्ट्रेटर आहेत. त्यांचे हे युजर नेम दिलेले आहे. क्लिअर आहे सर? ओके. आणि त्या पद्धतीनं तिथले हे HMs आहेत, प्रिन्सिपल. म्हणजे सुरुवातीला काय करेल, तिथला शाळेतला व्यक्ती डेटा एंटर करेल, नंतर तिथला प्रिन्सिपल अप्रूव्ह करेल आणि त्यानंतर तुम्हाला भेटेल. असा फ्लो आहे. तर आपण पाहूया याच्यामध्ये अप्रूव्ह कसं व्हायचं. आता मी तर काय करतो, हे लॉग इन करतो. लॉग इन केल्यानंतर स्कूल 101 मी एक एनरोल करतो. स्कूल 101, स्कूल 101, मी 102 घेतो आणि पासवर्ड आहे admin@123. साइन इन करतो. ओके. 1 मिनिट. 102 स्कूल. ओके, स्कूल पाहिजे. इथे झाले स्कूल झालेलं आहे. SCHOOL. ओके, सॉरी, 002 बरोबर. साइन इन. ओके, मी जस्ट सिलेक्ट करतो स्कूल 101 आणि पासवर्ड इज ओके. ग्रेट. ठीक आहे. हे पहा, मी ते एंटर केलेलं आहे. सेव्ह इट आणि इथं आम्हाला रेकॉर्ड आहे. सबमिट न्यू डेटा क्लिक केल्यानंतर हा माझा जिल्हा प्रिन्सिपल जिल्हा परिषद शाळा आहे. ID हा आहे स्कूलचा. सबमिट न्यू डेटा केल्यानंतर कोणत्या इयरचा डेटा आहे बघा, 25-26 6 24-25. तर परत येते बघा, मुलं किती आहेत, गर्ल्स किती आहेत, टोटल स्टुडंट किती आहेत, OBC SC ST मी ते भरत नाही आता. स्टाफ इन्फॉर्मेशन, मेल फिमेल, इन्फ्रास्ट्रक्चर काय काय बाबा तुमचं, क्लासरूम आहेत का, स्टाफ टॉयलेट आहेत का, ड्रिंकिंग वॉटर आहे का, प्लेग्राऊंड आहे का, लॅब, मिड डे, लायब्ररी, बजेट किती आहे. सबमिट केल्यानंतर सबमिट होऊन जाईल. ठीक आहे. हे रेकॉर्ड्स आहेत प्रिव्हियस इयर्सचे, 24-25, 23-24. क्लिअर आहे सर? आणि हे डॅशबोर्ड आहे. सो इन दिस वे आपण इथं आलेलं आहे. पण वी कॅन एनरोल न्यू शाळा असो, न्यू स्कूल. क्लिक हिअर. इथं मी नवीन शाळा टाकू शकतो. ZP. ओके. लोहा. ओके. कोणत्या तालुक्यामध्ये आहे बाबा? लोहामध्ये आहे. लोहा. ओके. ओके. शिवनगर. प्रिन्सिपल नेम. ओके. प्रिन्सिपल लोहा. ईमेल ID bss@gmail.com. ओके. लोहा. ओके. आणि इथं काय राहणार आहे? लोहा. ओके. पासवर्ड आहे. पासवर्ड. आता मी एक शाळा रजिस्टर करत आहे. त्याचं नाव आहे लोहा. युजर नेम लोहा आहे. रजिस्टर स्कूल रजिस्टर झालेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथं कोणताही डेटा नाही आहे सध्या. हा डेटा नाही आहे. सबमिट न्यू डेटा क्लिक करत आहे. अकॅडमिक इयर 25-26. मुलं किती आहेत आता एनरोल करा. 89. ओके. 88. गर्ल्स किती आहेत? 44. ठीक आहे. 44. टोटल ऑटोमॅटिक आलेलं आहे. SC स्टुडंट्स समजा 2-3, SC 5, OBC 4. ओके. स्टाफ बाबा. ओके. स्टाफ समजा 9 आहे. फिमेल टीचर 3 आहे. नॉन टीचिंग 3 आहे.
वॅकंट पोझिशन 1 आहे. क्लासरूम समजा 9 आहेत. बॉयज टॉयलेट 2 आहेत. गर्ल्स टॉयलेट 1 आहे. स्टाफ टॉयलेट 1 आहे. कॉम्प्युटर समजा इथं कॉम्प्युटर इथून असा आहे. ड्रिंकिंग वॉटर आहे का? प्लेग्राऊंड नाही आहे. कॉम्प्युटर लॅब आहे. लायब्ररी नाही आहे. मिड डे नाही आहे. ओके, मी जस्ट चेक करत आहे. फायनान्शियल बजेट किती आहे? ॲन्युअल बजेट मला इथे दिलं आहे 10,000. ओके, 10,000 आणि खर्च केले मी 1,000. दॅट्स इट. नो रिमार्क्स. सबमिट फॉर अप्रूवल. पेंडिंग आलेला आहे प्रिन्सिपल लोहा. ठीक आहे, अशा पद्धतीने मी 25-26 अगेन आय कॅन सबमिट न्यू डेटा फॉर 24-25. क्लिअर आहे. हे रेकॉर्ड्स आहे जे पेंडिंग आहेत आणि डॅशबोर्ड आहे. यू कॅन सी दिस ना. माझ्या लॉग इनमध्ये ज्यावेळेस मी ॲडमिन लॉग इन करीन जिल्हा परिषद लोहा, त्यावेळेस लॉग इन मला दिसायला पाहिजे डॅशबोर्डमध्ये. ठीक आहे, तर इट्स व्हेरी इझी टू अंडरस्टँड. सो अशा पद्धतीनं तुम्ही पाहून घ्या वेबसाईटवर जाऊन. आणि ॲक्च्युली तुम्ही मला जी PDF दिलेली आहे, सरांनी मला जी PDF पाठवलेली आहे ती ही PDF आहे. जे काळजी सरांनी मला पाठवलेली आहे ही PDF आहे ती. मी जस्ट ओपन करून तुम्हाला दाखवतो. UDISची PDF आहे. ठीक आहे, ह्याच्यात जी माहिती आहे त्या पद्धतीनं आपल्याला ॲप तयार करायची पुढे. फक्त डेमो ॲप आहे. ही जी UDISची माहिती आहे ह्याच्यामध्ये जी शाळेची शेवटी फायनल माहिती येईल त्या माहितीप्रमाणे हे सॉफ्टवेअर बनेल. फक्त डेमो सॉफ्टवेअर आहे, ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षात यायला पाहिजे बघा की अशा पद्धतीनं वर्क होऊ शकतं. स्टुडंट शाळेतले लॉग इन शाळेमध्ये देऊ आपण शाळेला, आणि तिथले प्राध्यापकांनी ते भरल्यानंतर तुम्हाला दिसून जाईल जागेवर. ठीक आहे सर, परत सांगतो. डोमेन नाव काय आहे बाबा? डोमेन नेम आहे नांदेड. ओके, नोटपॅड. नांदेड जिल्हा परिषद. ओके, मी थोडं फॉन्ट वाढतो तुमचा इथं 28 आहे. नांदेड ZP.ypri.com. ठीक आहे सर, थँक्यू.